म्हणून डेमोक्रेसीचं फाउंडेशन ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर सिस्टम ऑफ गव्हर्नन्स जर बघितलं, हे बेसिकली रूल ऑफ लॉ वरती आधारलेलं आहे. सो द बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज रूल ऑफ लॉ, नॉट आर्बिट्रेरीनेस. आर्बिट्रेरीनेस अँड रूल ऑफ लॉ हे टोटल कॉन्ट्रॅडिक्टरी टर्म्स आहेत. म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक नियम रेग्युलेशन्स असणं, त्याच्यामध्ये सर्वांनी त्याचा अंगीकार करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. अदरवाईज जंगलराज आणि डेमोक्रेसी याच्यामध्ये काहीच फरक. तिथेही डेमोक्रेसी तुम्हाला जे पाहिजे ते करू शकत होता. सोसायटी ज्यावेळेस जन्माला आली, सोसायटी जन्मात का आली तर जंगलराज असह्य झालं. द स्ट्रॉंगेस्ट कोण आहे तो त्याच्यामध्ये सर्वाइव्ह झाला. वॉर ऑफ ईच अगेन्स्ट ऑल, ऑल अगेन्स्ट ईच, जसं हॉब्स म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे सर्वात जो पॉवरफुल तो जगणार, जंगलराज. हुएवर इज द फिटेस्ट स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाइव्ह. त्याच्या आणि आपल्या सोसायटी ज्यावेळी जन्माला येते का तर सोशल नॉर्म्स आले आणि नंतर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे गव्हर्नमेंट आले त्याच्यामधलं लेटेस्ट फॉर्म आणि सो कॉल्ड द बेस्ट अवेलेबल फॉर्म. आय वुड नॉट से डेमोक्रेसी इज द बेस्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, परंतु बेस्ट अवेलेबल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जर असेल तर फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये रूल ऑफ लॉ हा डेमोक्रेसीमध्ये अभिप्रेत आहे आणि म्हणून तिथं एक लॉ आहे, लॉलेसनेस नाही आहे, जो की जंगलराजमध्ये होता.